खूप मोठी राजकीय पार्श्वभूमी तुमची आहे, एवढी भक्कम आणि भव्य अशी पार्श्वभूमी असताना तुम्ही इन्फ्लुएन्सर व्हावं किंवा यूट्यूबर व्हावं असं तुम्हाला का वाटलं? खरं सांगायला गेलं तर यूट्यूबची सुरुवात म्हणजे खूप अनॉनिमसली झाली होती. मी त्यातलं कुठल्याही गोष्टीचं मला नॉलेज नव्हतं खरं तर. कोविडच्या काळात जेव्हा आम्ही सर्वजण, आम्ही संपूर्ण कुटुंब सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असतात आणि मी एकत्र येणं हे फार क्वचित होते. परंतु कोविडच्या काळात ते झालं आणि आपल्याला कदाचित माहीत असेल की माझी पहिली ओळख एक ॲथलीट म्हणून आहे. मी गेले अनेक वर्ष रेसर म्हणून मी इंग्लंडमध्ये राहिलो होतो आणि परत आल्यानंतर म्हणजे मी एका जागेवरती बसून राहणारा व्यक्ती नाही आहे. मला नेहमी काय ना काहीतरी नवीन शिकणं करणं या गोष्टीची फार आवड आहे. त्यामुळं जेव्हा कोविडच्या दरम्यान आम्ही सगळे एकत्र होतो, जे काय मी एकत्र गोष्टी करत होतो, जेवण बोलणे, व्यायाम करणे, काही असेल, तर त्याचे सहज मी व्हिडिओज बनवायला चालू केले आणि बोलता बोलता आम्ही ते निर्णय घेतला की मी ते अपलोड करून बघतो यूट्यूबवरती. आणि ते अपलोड झाला आणि पहिल्याच व्हिडिओपासून त्याला भरपूर व्ह्युअरशिप मिळत गेली आणि त्याच्या कॉमेंट्सपासून मला कळलं की कदाचित एका खासदारांच्या घरात सर्व फॅमिली, सर्व कुटुंब त्यांचं कसं राहत असेल ह्याची उत्सुकता लोकांना होती आणि त्याचे कुठेतरी इन्साईट्स माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून मिळत होते. म्हणून कदाचित त्याला व्ह्युअरशिप जास्त मिळत गेली आणि मग इव्हेंच्युअली मला वाटते मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबातले सर्व लोक आमचा एक प्रत्येकाचा चाहता वर्ग एक निर्माण होत गेला. त्यामुळे ते मग इट केप्ट ग्रोईंग.